शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि आपला जो हरभरा आहे, हा हरभरा आहे सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस. आणि ट्रिपल प्लस हे नाव आपण कशावरून याला सिलेक्शन असूनसुद्धा दिलेलं आहे. याचं एकच कारण ते म्हणजे 3 पट उत्पादन. 3 पट प्लस म्हणजे याचा अर्थ की ही जी व्हरायटी आहे, या व्हरायटीला 3 पट उत्पादन तर येते. परंतु या व्हरायटीचा एक विशेष आहे की 3 पट खर्च पण कमी येते. म्हणजे फवारणीचा खर्च कमी, पाण्याचा खर्च कमी. त्याच्यानंतर आपण ज्याला खुरपणी डवरणी म्हणतो ते तर बिलकुल करायची सुद्धा गरज नाही. फक्त एकच वेळ करायची गरज आहे, त्याच्यामध्ये खुरपणी किंवा डवरणी. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण या व्हरायटीचं करू शकता. आणि ही व्हरायटी बघा, इथं 3 एकर क्षेत्रामध्ये 2.5-3 एकर क्षेत्र आहे हे, बघू शकता अशा प्रकारे. आणि 2.5-3 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला ही व्हरायटी आहे. तर इथं आपण हार्वेस्टरनं माल काढला. आता हा माल काढला कसा, तर याचा अंतर किती आहे? तर याचा अंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे क्षेत्र वेगळं आहे, ते शेत वेगळं आहे. त्या शेतातला माल वेगळा काढला आणि हे शेत जे आहे हे वेगळं आहे, कारण इथं बांध आहे. या बांधापासून तर ही व्हरायटीचा माल किती निघाला, तर याचं कारण एकच की 15 इंच अंतर ठेवलं आपण इथं. हे बघा, 2 ओळीतलं अंतर 15 इंच आपण बघू शकता. आणि एकरी बियाणं किती टाकलं, तर एकरी बियाणं आपण इथं 40 किलो टाकलेलं आहे. आपण इथं बघू शकता 40 किलो बियाणं आपण एकरी टाकलं, तर 1 क्विंटल 20 किलो आपण 2.5-3 एकरामध्ये इथं टाकलेलं आहे. कारण या व्हरायटीला 1.25 फूट अंतर ठेवल्यामुळं अशा प्रकारे दाट आपल्याला आपलं बियाणं आपलं हे पेरावं लागते. अशा प्रकारे झाडाला झाड बिडून असलं तरी चालते. आणि अंतर जे आहे 2 ओळीतलं ते पण आपल्याला 1.25 फूट ठेवावं लागते किंवा 1.5 फूट जास्तीत जास्त. कारण इथं झाडाची संख्या फार भरपूर पाहिजे. याचं कारण ही व्हरायटी आहे, तर ही व्हरायटी पसरणारी आहे, उंच होते. उंच पसरणारी नाही, उंच होते. उंच म्हणजे सरळतीर वाढते, माल भरपूर लागते, फांद्या पण लागतात, पण उंच उंच वाढत लागतात आणि आडवी पसरत नाही. तर त्यामुळेला बुडापाशी माल लागत नाही, तर साधारणतः 9 इंचापासून माल लागतो. आपण बघा इथं, हे बघा 9 इंच अंतर आहे. हे बघा इथून इथपर्यंत 9 इंच. हे बघा अशा प्रकारे किती अंतरावर आहे, घाट्याला सुरुवात झाली. परंतु हार्वेस्टिंगनं काढल्यामुळं 9 इंच अंतर इथं, 6 इंच अंतर इथं सोडलेलं आहे. त्यामुळं आपले कुठेही घाटे वगैरे दिसत नाही. बघा इथं एक घाटा दिसायला, बाकी कुठं घाटे दिसतात का बघा. कारण याचं कारण एकच की हार्वेस्टरने काढणारीच व्हरायटी आहे ही. आणि उत्पादन भरपूर देण्याचं कारण म्हणजे लाईनिंगची संख्या वाढली. 15 इंचावर एक लाईन आली. आणि दुसरी गोष्ट, उभी व्हरायटी आहे म्हणजे उभीच वाढत जाते, त्यामुळं पडत नाही. हिचं काडही आहे ही मजबूत आहे आणि फांद्या पण करते, पण वरवरच जाते फांद्याला फांद्या करत. ही अशी पसरत नाही बाकी व्हरायटीसारखी. त्यामुळं याचं वैशिष्ट्य अशा वैशिष्ट्यानुसार सिलेक्शन केलेलं आहे आणि त्यानुसार हिला जवळ अंतर आपल्याला इथं केलेलं आहे. तर हिचा उतारा जो आहे ते आपल्याला आता हे 3 एकर क्षेत्र आहे. या 3 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला इथं 51 क्विंटल उत्पादन आलेलं आहे. तर 51 क्विंटल उत्पादन म्हणजे एकरी 17 क्विंटलचा उतारा आलेला आहे. सुरुवातीलाच आपण याला काय दिलं, तर 10-26-26च्या 2 गोण्या दिल्या पेरताना. आणि झेलोराची 3 मिली प्रति किलो प्रमाण आपण इथं बीज प्रक्रिया केली. आणि त्याच्यानंतर आपण एकरी 40 किलो बियाणं इथं पेरलेलं आहे. आणि पेरल्या 3 तास सिंगल पाईपवर आपण पाणी दिलेलं आहे तुषारनं. त्याच्यानंतर 6-7 दिवसांनी परत 1 घंटा. त्याच्यानंतर फुलं लागायला सुरुवात झाली कुठं त्यावेळेस आपण 3-3 तास दिलं. त्याच्यानंतर आपण याला पाणी दिलं नाही, म्हणजे पुढची पाणी द्यायची गरज नाही. उंच वाढणारी व्हरायटी असल्यामुळं आपल्याला काहीही गरज पडली नाही. आणि विशेष म्हणजे या व्हरायटीला फवारणीमध्ये पहिली फवारणी उगवणीनंतर क्लोरोपायरिफॉस M45 30 मिली 30 ग्राम. दुसरी फवारणी प्रोफेक्ट सुपर इथं 30 मिली आणि 30 ग्राम साप पावडर. अशा प्रकारे इथं आपण चांगल्या प्रकारे इथं फवारणीमध्ये औषध दिली. त्याच्यानंतर फुलाच्या अवस्थेमध्ये इमामॅक्टिन, अर्धे फुलं अर्धे घाटे असताना पुन्हा इमामॅक्टिन 10-10 ग्राम, म्हणजे 15-15 दिवसांनी. आणि शेवटची कोराजन. अशा प्रकारे इथं आपण फवारणीमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं त्या फवारणीमध्ये URUB प्रक्रियेमुळं आपण कुठल्याही प्रकारचं काहीही अन्नद्रव्य इतर दिलेलं नाही. कारण या व्हरायटीचं वैशिष्ट्य तसं आहे की कुठलंही अन्नद्रव्य इतर द्यायची गरज पडत नाही आणि भरघोस उत्पादन देणारी व्हरायटी आहे. URUBमुळं कसं आहे, आपल्याला बुरशीनाशक महागडं टॉनिक, विद्राव्य खत 19-19-0-32-34 असं काहीही आपल्याला फवारायची गरज नाही. फक्त कीटकनाशक फवारायची गरज आहे. तर त्यामुळे आपण फक्त इथं कीटकनाशकच फवारलं. फक्त पहिल्या 2 फवारण्याला M45 आणि साप पावडर फवारलं. बाकी कधीही काही टाकायची गरज पडत नाही. सर्व 5,000 ते 7,000 रुपये एकरी फवारणीचे वाचतात. आणि बाकीचे ज्या व्हरायटी आहेत आपल्याला 10 डबल प्लस, ही पसरणारी व्हरायटी आहे. तिचं अंतर साधारण 1.5, 2, 2.5, 3 फूट 2 ओळीतलं पाहिजे. परंतु या व्हरायटीचं 1 फुटापासून 1.5 फुटापर्यंत, म्हणजे 1 फूट, 1.25 फूट, 1.5 फूट असं ठेवू शकता. कारण इथं झाडाची संख्या भरपूर ठेवावी लागते. त्यामुळे भरपूर उत्पादन सहज शक्य आहे कमी कालावधीमध्ये. कारण 90 दिवसात ते 100 दिवसाच्या आतच ही व्हरायटी येते आणि पाणी कमी लागते. त्याच्यामुळं आपल्याला ही व्हरायटी फार परवडण्याजोगी आहे.
आणि खर्च कमी आहे फवारणीचा, पाण्याचा, निंदण डवरणीचा. त्यामुळे ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य एकदम चांगल्या प्रकारे आहे. आता उरला प्रश्न उत्पादन एकरी 17 क्विंटल. म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला आजचा भाव जर म्हणलं 5,000 रुपये किंवा 55, तर एकदम चांगल्या प्रकारे आहे. तर 5 10 50 7 5 35 म्हणजे 80-85 हजाराचं एकरी उत्पादन आपल्याला इथं ऊसासारखं उत्पादन आपल्याला इथं मिळालेलं आहे. तर ही व्हरायटी सर्वात जबरदस्त व्हरायटी आहे आणि मररोगमुक्त आहे. कुठलंही एकही झाड मरणार नाही, सर्व झाडं जिवंत राहतील अशा प्रकारची व्हरायटी आहे. तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन 1 ट्रिपल+, म्हणजे 3 पट उत्पादन देणारी व्हरायटी. आता आपण हार्वेस्टरनं काढल्यामुळं काय झालं, तर कुठं कुठं आपल्याला इथं हार्वेस्टर मशीननं घाटे आलेले आहेत. हे बघा अशा प्रकारचे घाटे आलेले आहेत, टपरं पण आलेले आहेत. तर आता याला फक्त एकच करावं लागते आपल्याला, की मशीन बरोबर नव्हती. म्हणजे मशीन चांगल्या प्रकारे नसल्यामुळं आपल्याला इथं थोडा प्रॉब्लेम झेलावा लागतो. तो म्हणजे कसा, तर हे टपरं आपल्याला दुसऱ्या उपडणाऱ्या मशीनमधून किंवा मळणी यंत्रातून पुन्हा त्याच्यातून काही पंखे वगैरे कमी करून, पॉवर कमी करून आपल्याला काढून घ्यावं लागते. बाकी माल सर्व चांगला आहे, कारण त्या मशीनमध्ये थोडे प्रॉब्लेम होता. आणि बाकी सर्व घाटे वगैरे सर्व ओके आहे. फक्त कुठं कुठं हिरवे घाटे बांधाच्या काठाचे आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर कुटार जे आहे, तर कुटाराचे बघा अशा प्रकारे चहूबाजूंनी इथं ढगं असे लावलेले आहेत. कुटार बघा अशा प्रकारे कुटाराची ढिगं अशा प्रकारे टाकलेले आहेत. तर कुटारसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे असं इथं त्या मशीनने ठेवलेलं आहे आपल्याला पाहिजे तसं. तर अशा प्रकारे जनावरांसाठी कुटार पण भेटते. तर या मशीनमधून आपल्याला अशा प्रकारे मालसुद्धा आपला जबरदस्त मिळालेला आहे. तर अशा प्रकारे इथं कुटार जे आहे जनावरांसाठी या हरभऱ्याचं, हे बघा असे ढीग टाकले आहेत. असे पूर्ण ढीग टाकत टाकत मशीननं केलेली आहे. नंतर हे आपण उचलायचे आणि आपण जनावरांसाठी नेऊ शकता, किंवा कुठं मोठे मोठे जर असले, म्हणजे काड वगैरे खात नसतील जनावर, तर शेतामध्ये सुद्धा फेकू शकता, किंवा याचं एखाद्या कोणत्यामध्ये शेताच्या किंवा मध्यभागी असं ढग लावून याचं कंपोस्ट खतसुद्धा बनवू शकता. तर जबरदस्त व्हरायटी आहे सिलेक्शन 1 ट्रिपल+, URUB प्रक्रियायुक्त, भरघोस उत्पादन देणार वाण, मररोगमुक्त, उंच वाढणारी, भरपूर फांद्या करणारी व्हरायटी.